थांब थांब थांब. धाब्यावर जाऊन 200 रुपयाला जी अंडा करी खाता ना, तीच चव, तोच दूर आणि तोच मसाला घरी फक्त 30 रुपयात. सिक्रेट सांगू? चला तर मग निशाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय धाबा स्टाईल अंडा करी आणि ती करी आपण घरी कशी बनवतोय त्यासाठी या व्हिडिओला पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आपण ही करी कशी बनवले. इथे आपण पॅन घेतलाय. त्या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया. तेल आपलं चांगलं गरम झालं का त्याच्यामध्ये आपण टाकूया रेड चिली पावडर आणि थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि ह्याला चांगले एकत्र करून घेऊया. अंडी आपण चांगले बॉईल करून घेतलेत आणि त्याला आपण एकाचे 2 भाग करून घेतलेत आणि आता ह्याच्यामध्ये आपण त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचे. फ्राय आपण ह्याच्यासाठी करतोय की जेणेकरून त्याला एक वरती कडकवालं कवर येईल, जेणेकरून ते करीमध्ये लवकर तुटणार नाहीत. आता हे आपण अंडी आहेत ते दोन्ही साईडने आपण चांगले फ्राय करून घ्यायचे. आता आपण ह्याला पलटून घेऊया. चांगलं गोल्डन ब्राऊन करायचे आपल्याला. एका साईडने आपले झालेले आहेत, दुसऱ्या साईडने आपले ह्याला चांगले लाल करून घेऊया. आता हे आपले चांगले फ्राय झालेले आहेत, ह्यांना आपण काढून घ्यायचे आहेत. त्याच तेलामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाल्यामध्ये आपले लवंग, दालचिनी, काळी मिरी, मसाला वेलची, जावेत्री, सुकी मिरची आणि तेजपत्ता टाकलाय आणि थोडंसं जिरं. ह्याला आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. हे आपलं चांगलं परतून झालं का ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा जो आहे ह्याला आपण गोल्डन ब्राऊन करायचा आहे. ह्याला आपण चांगलं परतून घेऊया. कांदा पण आपला आता इथे चांगला गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे. हा चांगला गोल्डन ब्राऊन झाला का ह्याच्यामध्ये आपण टाकूया आलं लसूणची पेस्ट. हिला पण आपण चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तिचा जो कचवटपणा आहे तो चांगला निघून जाईल. आता ही चांगली परतून झालेली आहे. ह्याच्यामध्ये आपण टाकूया हिरवी मिरची. हिला आपण कापून घेतली आहे आणि इथे आपण पेस्ट टाकतोय. ही पेस्ट आपली टोमॅटो आणि सुक्या मिरचीची आहे. ह्याला आपण एकत्र करून वाटलंय. आता ह्याला आपण चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. ह्याला चांगला तेल सुटला का ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. ह्याच्यामध्ये आपण टाकले हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धने आणि बडीशेपची पावडर. आता हे मसाले जे आहेत तिथे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे आता आपण चांगलं एकत्र करून घ्यायचे, चांगलं तेल सुटेपर्यंत. हे आता चांगले एकत्र झालेले आहेत. ह्याला आता झाकण लावून आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजून देणार आहोत. मस्त इथे सगळे मसाले जे आहेत ते चांगले शिजलेत. ह्याच्यामध्ये आपण जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकूया आणि ह्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. मसाला हा जो आहे आपल्या इथे मस्त झणझणीत असा रेडी झालेला आहे. इथे आपण चवीनुसार मीठ टाकूया. आता ह्याला चांगली उकळी आली का ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दही. दहीलाही आपण चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. हे चांगलं एकत्र झालं आणि ह्याला चांगली उकळी आली का ह्याच्यामध्ये आपण जे अंडी फ्राय केलेत ते आपण टाकून घेऊया. आता ही अंडी आपण इथे चांगली टाकून घेतलेत. ह्याच्यावरती आपण टाकूया कस्तुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ह्याला झाकण लावून आपण 1 ते 2 मिनिटं ठेवून देऊया. इथे आपला जो धाबा स्टाईल मसाला अंडा आहे तो रेडी झालेला आहे आणि हा तुम्ही नान सोबत किंवा रोटी सोबत किंवा भातासोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर तिला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठची पाहिजे ह्यासाठी कमेंट करा. थँक्यू.